सिल्लोड तालुक्यातील मांडणा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलकुंभाचं उद्घाटन माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। उद्घाटनाप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। मांडणा गावात पाणी मुबलक मिळावे आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होऊ नये या उद्देशातून जलकुंभाचे लवकरच काम सुरू होणार असल्याचे एकनाथ हिवाळे यांनी सांगितले। माजी पंचायत समिती सदस्य रामदास पाटील हिवाळे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील लोखंडे, माजी शालेय समिती अध्यक्ष सुरेश पाटील लोखंडे, माजी शालेय समिती अध्यक्ष सखाराम पाटील हिवाळे, सुभाष पाटील लोखंडे, रघुनाथ डफळ, कडुबा पाटील हिवाळे, गोविंदा पाटील हिवाळे, नाना पाटील लोखंडे, मनोहर पाटील हिवाळे, विष्णू पाटील मोहको, गजानन पाटील लोखंडे, राजू पाटील हिवाळे, पूजाराम हिवाळे, नवनाथ लोखंडे, नथू घायवट, संतोष भिवसाने, शालेय समिती अध्यक्ष समाधान लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लोखंडे, साहेबराव हिवाळे, राजेंद्र जामकर, महेंद्र बावस्कर, फकीरा पंडित, सचिन हिवाळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोविंद पाटील डफळ यांनी जलकुंभासाठी स्वतःची जागा दान दिली। यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। अनीस बेग, MCA न्यूज, अंबई।